Cancer Healer Center, a new beginning. काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो. मेंढ्यांना टॉर्च मारावी लागते. दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मेंढे कुठे जातील, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार देखील नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात. टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल, मंत्री उदय सामंत यांचा दावा. हिम्मत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून खासदार फोडून दाखवा. उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान. फोडाफोडी केल्यास तुमचंच डोकं फुटेल, ठाकरेंचा इशारा. कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का. राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या खासदारांची वज्रमुठ कायम. पक्षांतराच्या चर्चेचं खंडन केलं. सरकारमधील वाद लपवण्यासाठी अफवा पसरवत असल्याचाही आरोप. इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल. पत्रकारांच्या प्रश्नांना पंकजा मुंडे यांची बघा. पंकजाताई, आमच्या पालकमंत्री तुम्हीच. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचं वक्तव्य. तर सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादाच. लिहून देऊ का? पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले. अंजली दमानियांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत. धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी. गुन्हा घडल्यास MPDA हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. पुण्याच्या येरवड्यात RS कंपनी टोळीची दहशत. अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण. व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड. मारहाण करणारे 3 ताब्यात. 27 जानेवारीला केलं होतं तरुणाचं अपहरण. लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. राज्यात सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजूनही बाकी. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव. Cancer Healer Center, a new beginning.